दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। दावोस बाबत अपप्रचारासाठी एक टूल किट काम करत असून या टूल किटच्या मागे कोण आहे हे आपल्याला माहिती आहे असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केलेत। मुख्यमंत्र्यांच्या या दावोस दौऱ्याबाबत सोशल मीडियासह विरोधकांकडूनही काही सवाल उपस्थित केले जात आहेत। तर त्यावर आता उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलं। एक टूलकिट तयार झालेली आहे, जी टूलकिट थेट या ठिकाणी एवढ्याकरताच तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत। किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा मेसेज सारखा, त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही। या टूलकिटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही, मला ते लक्षात येत आहे, पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो। पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत, हे सगळे करार FDIचे करार आहेत। हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत, हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत।